आज देशहित में बात कोरोना के एक बेहद घातक चरित्र की। जी हाँ, इस बार कोविड वायरस की पहचान करना मुश्किल हो गया। आपको जानकर हैरानी होगी कि कोविड की जांच के लिए सबसे गोल्डन तरीका माना जाता है ना आरटीपीसीआर टेस्ट। आपने कई बार सुना होगा आरटीपीसीआर टेस्ट। लेकिन देश भर के डॉक्टर्स अब ये बता रहे हैं, बहुत ध्यान से सुनिएगा, डॉक्टर्स ये बता रहे हैं कि इस बार का कोरोना वायरस इतना घातक है कि आरटीपीसीआर टेस्ट में पकड़ में नहीं आ रहा है। मतलब जब मरीज की हालत बिगड़ रही है तो पता चल रहा है कि कोविड का वायरस तो फेफड़ों में घुस चुका है। मतलब इसको ऐसे समझिए कि किसी को कोविड के सिम्टम्स का शक हुआ, मतलब किसी को शक हुआ कि तबीयत खराब है, टेम्परेचर है, उसने आरटीपीसीआर टेस्ट करा लिया, रिपोर्ट नेगेटिव आ गई, वो बेफिक्र हो गया कि उसे तो कोरोना है ही नहीं। लेकिन जानते हैं क्या, बाद में पता चला कि उसके फेफड़े खराब होने लगे। ऐसे में दोबारा टेस्ट कराया तो पता लगा ये तो कोविड था, पहले में क्या पकड़ में नहीं आया। ऐसे एक दो केस नहीं आ रहे हैं, करीब 15 से 20% मरीजों में इस तरह की शिकायत है, जिनमें कोविड संक्रमण की पहचान हाई रेजोल्यूशन सीटी स्कैन करने के बाद ही पता चल पाई। दोनों लगवा ली। 5 दिन में ठीक रही, 5 दिन के बाद में बुखार, खांसी। मुझे 2 डेज से फीवर है और मेरी मदर इन लॉ को 4 डेज से फीवर है। दिस इज द सेकंड टाइम। लास्ट संडे टेस्ट किया था, फिर अभी इस बार टेस्ट कर रही हूँ। सुना आपने, 3 बार टेस्ट कराया, तीनों बार रिपोर्ट नेगेटिव, लेकिन परेशानी बरकरार है। इस बार कोविड का वायरस इतना खतरनाक हो चुका है कि आरटीपीसीआर टेस्ट में भी नहीं पकड़ा जा रहा। और ये शिकायत किसी एक मरीज की नहीं, हर 100 में से 15-20 मरीज की है। ऐसी शिकायतें जब बढ़ने लगी तो इसके कारणों की पड़ताल शुरू की गई। ट्रांसमिशन बहुत ज़्यादा फैल गया है, संक्रमण काफ़ी तेज़ी से फैला है। तो इस तरह के हम इसको कह सकते हैं, जो आपने बोला कि आरटीपीसीआर टेस्ट के अंदर नहीं आ रहा है पॉजिटिव, इसको हम कह सकते हैं कि फॉल्स नेगेटिव। मतलब पेशेंट पॉजिटिव है बट रिपोर्ट के अंदर नेगेटिव आ रहा है। ऐसा काफ़ी कारणों से हो सकता है। इसका एक तो कारण ये है कि हमने टेस्ट थोड़ा जल्दी कराया, हमने आज सिम्टम आया, हमने टेस्ट कराया, हो सकता है उसमें वायरल लोड इतना ना हो और वो टेस्ट में डिटेक्ट नहीं हुआ। तो इसमें सबसे इम्पॉर्टेंट है रीटेस्टिंग, हमें दोबारा से टेस्ट करा के फॉलोअप लेना है। और ऐसे मरीजों को कई बार तकलीफ भी ज्यादा नहीं हो रही, उन्हें हल्का बुखार आता है, थोड़ी कफ खांसी हो रही है, यहाँ तक कि घर में SpO2 लेवल जांच रहे हैं तो ऑक्सीजन लेवल भी ठीक आ रहा है। लेकिन कुछ दिनों बाद अचानक सांस की तकलीफ बढ़ने लग रही है और जब तक डॉक्टर्स को मरीज के संक्रमण के स्तर का पता लग पा रहा है तब तक हालात बिगड़ जा रहे हैं। ये कोविड का कैसा वायरस है जो आरटीपीसीआर टेस्ट को भी चकमा दे रहा है? इस वायरस के संक्रमण से क्या असर हो रहा है, सबसे पहले ये समझिए। जो क्लासिकल पिक्चर कोविड के पेशेंट्स में देखने को मिलती है, दोनों लंग्स के अंदर पैचेस होते हैं, मोर पेरिफेरी के अंदर होते हैं ज़्यादा से ज़्यादा, एंड लोअर पोर्शंस में ज़्यादा होते हैं। ये एक पेशेंट है जिसको सिवियर निमोनिया हुआ है कोविड की वजह से। इसमें अगर आप देखेंगे तो पैचेस बहुत ज़्यादा हो गए हैं, दोनों लंग्स में बहुत ज़्यादा वाइट पैचेस हो गए हैं, जैसे स्नोफॉल हो गई हो लंग्स के अंदर, बिल्कुल वैसे हो रहा है, ये वाइट हो गई हैं लंग्स। दूसरा, जब ये मरीज़ हीलिंग में जाता है, इम्प्रूवमेंट में जाता है, उसमें देखा गया कुछ प्रतिशत लोग ऐसे होते हैं जिनके अंदर लंग फाइब्रोसिस डेवलप हो जाता है। फाइब्रोसिस से मेरा मतलब है कि लंग्स के अंदर स्कारिंग शुरू हो जाती है। अब 2 सवाल हैं, एक ये कि आरटीपीसीआर नेगेटिव मरीज अगर कोविड संक्रमित है तो क्या टेस्ट ठीक से नहीं हो रहा, या कोविड का नया स्ट्रेन ज्यादा शातिर हो चुका है? डॉक्टर कई कारण गिनाते हैं। कई बार क्या होता है कि जल्दी टेस्ट कर लें लोग, पहले दिन पे ही टेस्ट कर लें तो कोविड नहीं पकड़ा जाता। फिर जो आरटीपीसीआर टेस्ट है उसके भी फॉल्स नेगेटिव रेट्स तो हैं ही हैं। फिर ठीक कलेक्ट हुआ है कि नहीं हुआ है, प्रोसेसिंग हुई है कि नहीं हुई है। आई एम श्योर लैब्स के ऊपर बहुत प्रेशर है आजकल, हो सकता है प्रोसेसिंग में डिले हो रहा हो जिसकी वजह से फॉल्सली नेगेटिव आ रहे हों, वी डोंट नो येट। फिर सैंपल कहाँ से कलेक्ट किया गया, सुपरफिशियल है कि डीप है, थ्रोट स्वैब है कि नेजल है, बहुत सारे फैक्टर्स पे डिपेंड करता है। वैसे टेस्ट के लिए सैंपल लेने में हो रही चूक की ओर तो इशारा पीएम मोदी ने भी किया था। कुछ लोग जो आरटीपीसीआर टेस्ट कर रहे हैं उसमें जो सैंपल लेते हैं उसमें बहुत लेथार्जिक है।
ऐसे ही मुंह के आगे ही से सैंपल ले लेते हैं। ऐसा है, बहुत गहरे जाकर के सैंपल लिए बिना रियल रिजल्ट मिलता ही नहीं है। अगर आपने ऊपर ऊपर से ले लिया मुंह में थोड़ा सा डाल करके, तो जो रिजल्ट आएगा वो तो नेगेटिव ही आने वाला है। और इसलिए जब तक सुई को अंदर डाल करके सैंपल नहीं लेते हैं, जिन राज्यों में ये हो रहा है इसको रोकने के लिए कोशिश कीजिए। लेकिन यही मात्र कारण नहीं है कि नया कोरोना टेस्ट की चूक के कारण नहीं पकड़ा जा रहा। आरटीपीसीआर टेस्ट में सैंपल और टेस्टिंग की चूक एक संभावित कारण माना जा रहा है, लेकिन तथ्य यह भी है कि इस बार का कोरोना पिछले साल के मुकाबले ज्यादा घातक साबित हो रहा है। कोरोना संक्रमण का नया स्ट्रेन 2 से 3 दिन में ही फेफड़ों को 50 से 70% संक्रमित कर देता है, जबकि पहली लहर में इसमें करीब 7 दिन का वक्त लगता था। इस वजह से मौतों की संख्या भी बढ़ रही है। जब तक संक्रमण का पता चलता है तब तक नुकसान पहुंचा देता है। मरीज को कोरोना संक्रमण की पुष्टि होने में 2 से 3 दिन लग जाते हैं। आरटीपीसीआर या सीटी स्कैन की रिपोर्ट आने में 24 से 36 घंटे लग जाते हैं। तब तक संक्रमण फेफड़ों को नुकसान पहुंचा देता है और 2-3 दिनों में यह नुकसान इतना ज्यादा होता है जितना 20 साल तक रोज 3 सिगरेट पीने से भी नहीं होता। इसीलिए इस बार के कोरोना संक्रमण की पहचान करने में चूक करना भारी पड़ सकता है। जानकार बताते हैं कि अगर मरीज में कोविड के सारे लक्षण हैं और आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट नेगेटिव आ रही है, या बुखार, कफ, सांस लेने में तकलीफ और आरटीपीसीआर रिपोर्ट नेगेटिव आ रही है, या फिर डायरिया और हाई फीवर की शिकायत है और आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट नेगेटिव है, तो उन मरीजों को फेफड़ों का हाई रेजोल्यूशन सीटी स्कैन कराना चाहिए। कई बार हालात बिगड़ने पर ब्रंकल विलर लेविज यानी BAL टेस्ट भी कराया जाता है, जिसमें फेफड़ों में फ्लूइड के जरिए कोरोना वायरस की पहचान की जाती है। और ये सब प्रक्रिया आसान नहीं है, इसीलिए डॉक्टर सलाह दे रहे हैं कि कोविड से बचाव का रामबाण तरीका मास्क और सोशल डिस्टेंसिंग अपनाए रहें। हरीश झा के साथ रूपी जैदी, जी मीडिया। और एक बड़ी खबर इस वक्त आपको बता दें, रायसीना डायलॉग में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि कोरोना को लेकर मुश्किल हालात हैं, पूरी दुनिया के वैज्ञानिक इससे जंग लड़ रहे हैं। यह नहीं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यहां तक कहा कि जो है पूरी दुनिया एक नए तरीके का विश्व युद्ध लड़ रही है। पूरी दुनिया एक नई तरीके की लड़ाई लड़ रही है कोरोना कोविड को लेकर। This edition of Raisina Dialogue takes a place at a watershed moment in human history. A global pandemic has been ravaging the world for over a year. The last such global pandemic was a century ago. Although humanity has faced many infectious diseases since then, the world today is underprepared to handle the COVID-19 pandemic. तो प्रधानमंत्री कह रहे हैं कि एक मतलब मुश्किल का दौर है, लेकिन आप जानते हैं एक मुश्किल नहीं है ना। एक तो संक्रमण आउट ऑफ कंट्रोल हो चुका है, टेस्टिंग फैसिलिटीज कम पड़ रही हैं, अस्पताल और बेड खाली नहीं है, जिन्हें वेंटिलेटर बेड मिल रहे हैं तो फिर दवाइयों के लिए परेशान हो रहे हैं, रेमडेसिविर इंजेक्शन की शॉर्टेज हो गई है, तमाम मुश्किलें। मतलब इन बढ़ती मुसीबतों की चिंता सरकार को भी खूब है, लेकिन हालात का अंदाजा उन्हें है। लेकिन ऐसी हालत में जब आप हजारों लोगों की बिना किसी चिंता फिक्र के रेलम पेल रैलियों में आप लोगों को देखते हैं, चुनावी सभाओं और रोड शो में देखते हैं, तो डर लगता है। आज जिसका परिवार कोविड का दंश झेल रहा है ना, वो चुनावी रैलियों की तस्वीरें देखकर सिहर उठता है। उनसे पूछिए, फिर मन में एक और सवाल उठता है कि आखिर ये लोग ही तो हैं जो रैलियों में भीड़ लगा रहे हैं। अगर नेताओं को फिक्र नहीं है तो कम से कम देश की जनता तो संकट काल में अपनी जवाबदेही समझे। भीड़ आती क्यों है? नेताओं को चिंता नहीं है, लोगों को तो है, अपनी फिक्र वो खुद करें। एक और बड़ा सवाल है कि संकट की घड़ी में जब कुछ लोग मतलब कुछ सोशल डिस्टेंसिंग के साथ सब कुछ हो सकता है, तो सवाल यह है कि मतदान भी सोशल डिस्टेंसिंग के साथ ही हो रहा है ना। तो क्या चुनाव आयोग रैलियों, रोड शो और चुनावी सभाओं के लिए सोशल डिस्टेंसिंग की गाइडलाइन अनिवार्य नहीं कर सकता? ये सवाल है।
जिंदाबाद, ममता बंदोपाध्याय जिंदाबाद। भारत माता की, भारत माता की। मास्क, 2 गज की दूरी, हैंड सैनिटाइजेशन की हमारा एकमात्र विकल्प है। 2 गज दूरी और मास्क जरूरी, ये एकमात्र मंत्र है जो कोरोना पर ब्रेक लगा सकता है। देश के बच्चे बच्चे तक को ये मंत्र पता है। सड़कों से लेकर बाजारों तक, स्टेशन से लेकर बस स्टॉप तक, दुकानों से लेकर दफ्तरों तक, हर जगह कोविड से बचाव के इन मंत्रों को आप रोज देखते और सुनते हैं। लेकिन इन संदेशों का जमीन पर सच देखिए। ये ममता बनर्जी के सूबे चुनावी बंगाल की तस्वीर है। यहाँ लगातार रैलियां हो रही हैं। नेताओं का जमावड़ा मंच पर लग रहा है। मैदान में हजारों समर्थक जमा हो रहे हैं। लेकिन क्या आपको इनमें से किसी के चेहरे पर कोरोना की सावधानी दिखती है? शायद नहीं। ना इन्हें मास्क पहनने की चिंता है और ना ही सोशल डिस्टेंसिंग के बारे में कुछ याद है। और ऐसा किसी एक पार्टी की रैली में नहीं हो रहा है। आप ममता बनर्जी की रैलियां देखिए, वहां भी वही हाल है। आपने कांग्रेस की सभाएं देखी, राहुल गांधी से लेकर प्रियंका गांधी की सभाएं और चुनावी कार्यक्रम देखे, वहां भी वही हाल है। यहां तक कि बीजेपी के चुनावी कार्यक्रमों और रैलियों में भी कोविड गाइडलाइंस की धज्जियां उड़ती हैं। न मंच पर, न रथ पर, न सड़क पर और न रैली स्थल पर कोई सोशल डिस्टेंसिंग है और न ही मास्क नजर आते हैं। ये और बात है कि देश में रोजाना कोरोना संक्रमण की दर के लिहाज से पश्चिम बंगाल 8वें पायदान पर है। पश्चिम बंगाल में प्रति 10 लाख 273 मरीज ही हैं। रिकवरी रेट 94% है और मृत्यु दर 1.7% है। और ये सारे आंकड़े देश के दूसरे प्रदेशों की औसत के मुकाबले अच्छे कहे जा सकते हैं। लेकिन बंगाल से जो तस्वीरें आप रोज देख रहे हैं, उसमें बंगाल पर बड़ा खतरा मंडराता नजर आता है। और इस खतरे की भुक्तभोगी बंगाल की वही आम जनता होगी जो आज चुनावी रंग में रंगी नजर आ रही है, जिसे चुनाव के जुनून में न कोरोना दिख रहा है, न परेशानी, न मास्क, न सोशल डिस्टेंसिंग, जो रैलियों में नारे लगाने और ताली बजाने के जोश में ये भी भूल जा रही है कि कोविड काल में पिछले साल क्या क्या भुगतना पड़ा था। एक और अफसोस की बात यह है कि इन रैलियों, सभाओं और भीड़भाड़ वाले तमाम दूसरे कार्यक्रमों को देखकर लोग भ्रम के भी शिकार हो रहे हैं। और ऐसी ही एक तस्वीर मध्य प्रदेश के दमोह में भी दिखी, जहां चुनाव की दलील देते हुए मजदूर सड़कों पर उतर आए और कोविड पाबंदियों का विरोध करने लगे। ये नारे मध्य प्रदेश के दमोह में शादी समारोह से जुड़े मजदूरों ने लगाए, जब मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चुनाव प्रचार करने पहुंचे। चुनाव प्रचार स्थल पर जैसे ही शिवराज का काफिला पहुंचा, सीएम के स्वागत में नारेबाजी होने लगी। लेकिन काफिले के दूसरी तरफ शांतिपूर्ण ढंग से विरोध किया जा रहा था। लोगों ने सवाल किया कि चुनाव में कोरोना नहीं है तो चुनाव के बाद कैसे? जिसके बाद इन मजदूरों के साथ क्या हुआ, ये भी देख लीजिए। सीएम के काफिले में कोई रुकावट ना आए, इसके लिए विरोध कर रहे मजदूरों को दुर्व्यवहार झेलना पड़ा और कुछ ही देर में वहां से तख्तियां समेट दी गई। हम लोग का अधिकार नहीं है कि हम लोग ये इतना भी नहीं कह सकते मुख्यमंत्री जी से। इन दिनों मध्य प्रदेश के दूसरे जिलों में कोरोना के बढ़ते संक्रमण की वजह से कहीं वीकेंड लॉकडाउन है तो कई जगहों पर 10-10 दिनों का लॉकडाउन लगाया गया है। सड़कों पर सन्नाटा पसरा हुआ है, सख्ती बढ़ाई गई है। लेकिन सरकार ने निर्वाचन आयोग का हवाला देकर दमोह जिले को फ्री जोन में रखा है, यानी यहाँ किसी को कोई रोक टोक नहीं है। दमोह में विधानसभा उपचुनाव के लिए 17 अप्रैल को वोटिंग होगी और जिला अधिकारी की घोषणा के मुताबिक 18 अप्रैल से यहाँ पाबंदियां लगाई जाएंगी, जिसकी वजह से शादी समारोह से जुड़े व्यवसायी नाराज हैं। मैं किसी सत्ता का, किसी उम्मीदवार का विरोध नहीं कर रहा, लेकिन हमें हमारा हक चाहिए। हम किसी से भीख नहीं मांग रहे, हमें अपना व्यापार चाहिए।
लोगों का कहना है कि जब कोरोना संक्रमण इतनी तेजी से फैल रहा है तो सरकार के नियम सभी के लिए बराबर क्यों नहीं है? और ये सवाल जायज भी है, लेकिन जवाब कौन देगा? पीएम मोदी कह चुके हैं कि कोविड नियमों का पालन करें। चुनाव आयोग कह चुका है कि चुनाव और मतदान कोविड प्रोटोकॉल के तहत होंगे। लेकिन जनता का क्या? इनकी कोई जवाबदेही है या नहीं? क्या चुनावी रैलियों में, चुनावी सभाओं में और रोड शो में जो हजारों लोग जमा हो रहे हैं, उनकी कोई जवाबदेही है या नहीं है? अपने राज्य और देश को बीमारी से महफूज रखने में उनकी कोई जिम्मेदारी नहीं है क्या? और अगर है तो आम जनता को सजग होना पड़ेगा। भीड़ में जाने से बचने की कोशिश करनी होगी, कोविड नियमों का पालन करना होगा और इसके लिए कोई सरकार हाथ पकड़कर नहीं सिखा सकती। ब्यूरो रिपोर्ट, जी मीडिया। आप जानते हैं, चिंता सिर्फ ये नहीं है कि बंगाल की चुनावी रैलियों में लापरवाही हो रही है और इससे कोरोना का खतरा बढ़ेगा। सिर्फ ये चिंता नहीं है, चिंता इस बात की है कि देश में महाराष्ट्र से लेकर मध्य प्रदेश तक और उत्तर प्रदेश से लेकर दिल्ली तक जो कोहराम मचा हुआ है ना, वो हालात पूरे देश में हो जाएगा तो कैसे संभाला जाएगा? क्योंकि ये मामूली मुसीबत नहीं है। आपको बता दें कि उत्तर प्रदेश के कानून मंत्री, ध्यान से सुनिएगा, उत्तर प्रदेश के कानून मंत्री ब्रिजेश पाठक खुद फोन करते रह गए लेकिन एम्बुलेंस नहीं मिल सकी। मैं फिर से रिपीट कर रहा हूं, उत्तर प्रदेश के कानून मंत्री हैं ब्रिजेश पाठक, खुद फोन करते रह गए लेकिन एम्बुलेंस नहीं मिल सकी। पद्मश्री अवार्ड प्राप्त इतिहासकार योगेश प्रवीण की जान नहीं बचाई जा सकी। यह हाल है आज। और यूपी में तो फिर भी सिचुएशन कंट्रोल में रहने का दावा किया जा रहा है। महाराष्ट्र का सोचिए, दिल्ली का सोचिए, हालात देखेंगे डर लगेगा। कहीं वैक्सीन नहीं मिल रही है, कहीं दवा नहीं मिल रही है, कहीं ऑक्सीजन के बिना 7-7 मरीज तड़प तड़प कर मर रहे हैं। बहुत खतरनाक हालात हैं, अलार्मिंग है। हॉस्पिटल में हंगामा मचा है। चंद घंटों में 7-7 मरीज ऑक्सीजन के बिना मर गए हैं। परिवार के लोग भड़के हुए हैं। ये मुंबई के नालासोपारा इलाके के विनायक अस्पताल की कहानी है। यहां कोविड के मरीज भर्ती थे, लेकिन आरोप है कि उन्हें ऑक्सीजन नहीं मिला। अच्छे खासे थे, वो बोलते मैं सही हो गया, मुझे लेके चलो। हम लोग बोले ठीक है, एक दिन रुको, लेके चलते। दवा लेके हम लोग मिलने गए तो बोले कि अभी नहीं जा सकते, इमरजेंसी करके पेशेंट लोग बहुत ज्यादा। फिर मेरे भाई को फोन आता है कि आप जल्दी से आ गए, आपका पेशेंट की हालत क्रिटिकल है करके। लेकिन इन लोग की सब डॉक्टर की लापरवाही है। अस्पताल में ऑक्सीजन खत्म हुआ तो मरीज के परिवार वाले रात भर ऑक्सीजन प्लांट के बाहर इंतजार करते रहे। जगह जगह अस्पतालों में ऑक्सीजन के लिए भटकते रहे, लेकिन कहीं भी ऑक्सीजन सिलेंडर नहीं था। लोगों का यह आरोप गंभीर है, लेकिन पुलिस का दावा कुछ और है, दलीलें कुछ और हैं। यांची ऑक्सिजनची गाडी आम्ही जे आहे ते 3:30 वाजता ऑलरेडी या ठिकाणी गाडी आलेली आहे और त्यांच्याकडे ऑलरेडी 7 वाजेपर्यंत पुरेल एवढं ऑक्सिजन होतं आणि 3:30 वाजताच एक गाडी या ठिकाणी आलेली आहे। आम्ही त्या प्रकारे सुद्धा 3:30 वाजता खात्री केलेली होती या ठिकाणी। पण आमच्या अधिकाऱ्यांनी, मी स्वतः या ठिकाणी येऊन गेलो होतो की या ठिकाणी ऑक्सिजनची गाडी आली किंवा नाही। ये महाराष्ट्र का हाल है। अब मध्य प्रदेश की कहानी भी सुन लीजिए। भोपाल में तो डॉक्टर ही कह रहे हैं कि ऑक्सीजन सिलेंडर कम पड़ गए हैं। 2 पेशेंट हमने अभी डिस्चार्ज कर दिए हैं। कोई हमारी मजबूरी है, हम नहीं चाहते कि पेशेंट की डेथ हमारे हॉस्पिटल में हो। इतनी भयावह स्थिति है। जो नेता मंत्री बात कर रहे हैं उनको आना चाहिए, अपने एरिया वाइज विधायकों को हॉस्पिटलों में देखना चाहिए और ऑक्सीजन की पूर्ति जो कराना चाहिए, क्योंकि ऑक्सीजन ही इस समय जो है जीवित रहने का सहारा है। भोपाल में ही एक बड़ा हॉस्पिटल है, सिटी हॉस्पिटल। यहाँ ऑक्सीजन के बिना 4 मरीज दम तोड़ चुके हैं। इनके पास ऑक्सीजन आता है दूसरे प्रदेश से, वहाँ से ये लोग उस ऑक्सीजन को बॉटलिंग करके हम लोग को देते हैं। तो बॉटलिंग नहीं हो पाई, वहाँ मेला लगा हुआ था, सारे हॉस्पिटल्स के गाड़ियाँ वहाँ खड़ी हुई थी। लगातार हम लोग भी प्रयास करते रहे, कहीं से हमें 2 सिलेंडर मिले, कहीं से 5 मिले। परेशानी उस समय और बढ़ गई जब मरीज लोग खुद ही ऑक्सीजन के सिलेंडर खरीद के लाने लग गए। देश में जिस हिसाब से कोविड के मरीज बढ़ रहे हैं, उससे स्वास्थ्य सेवाओं पर जबरदस्त दबाव बढ़ रहा है। आपको दिल्ली के अस्पतालों की हकीकत भी दिखाते हैं। ये अविनाश हैं। इनके पिता दिल्ली के LNJP अस्पताल में भर्ती हैं और इनकी शिकायत है कि उनके पिता की देख रेख तक नहीं हो पा रही है। इलाज तो दूर की बात है।
यहाँ पे कुछ भी ट्रीटमेंट तरीके से नहीं चल रही है। यहाँ नॉर्मल वार्ड में पहले भर्ती किया उन्होंने, देन उसके बाद उनकी कंडीशन को देखने के लिए या रिव्यू करने के लिए कोई डॉक्टर वहाँ पे अवेलेबल नहीं है। कई बार पेशेंट मेरा फ़ोन कर चुका है, बेटा मुझे यहाँ से निकाल ले, यहाँ पर प्रॉब्लम हो रही है, कोई देख रेख नहीं हो रही है, ना पूछा जा रहा है पानी के लिए ना खाने के लिए, किसी भी तरीके की हर तरीके की लापरवाही चल रही है। अस्पताल की हालत तो यह है कि 24 घंटे में कोरोना के रिकॉर्ड 11,491 मामले आए हैं। बेड्स उतने ही हैं, स्टाफ्स उतने ही हैं, मरीज बेसार। नतीजा है कि स्वास्थ्य व्यवस्था चरमराने लगी है। ब्यूरो रिपोर्ट, जी मीडिया। पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने चुनाव आयोग के फैसले के खिलाफ कोलकाता के गांधी मूर्ति स्थल पर आज दिन में धरना दिया और इस समय वो चुनावी रैली को संबोधित कर रही हैं। चुनाव आयोग ने ममता दीदी की रैली पर 24 घंटे के लिए प्रतिबंध लगा दिया था। चुनाव आयोग के मुताबिक प्रतिबंध इसलिए लगाया गया क्योंकि उन्होंने धर्म के आधार पर वोट देने की अपील की थी। बीजेपी नेता राहुल सिन्हा पर भी चुनाव आयोग ने 48 घंटे का बैन लगाया। तस्वीरें आप देख रहे हैं। ममता बनर्जी बैन खत्म होने के बाद अब चुनावी रैली को संबोधित कर रही हैं। सवाल यह है कि क्या दीदी को चुनाव आयोग के खिलाफ धरना देना चाहिए था या धरना सिर्फ जनता की संवेदना हासिल करने का एक जरिया है। आदरणीय दीदी তাই খেলা হবে ओ दीदी মা বোনেরা খেলা হবে अरे दीदी আডুডুডু খেলা হবে ओ दीदी আর বিজেপি কে মাঠের বাইরে বের করে দেওয়া হবে। सियासत में संवेदना बटोरने का खेल कोई नया नहीं है, लेकिन इसे सिर्फ बंगाल चुनाव के दायरे में देखें तो यह मानना पड़ेगा कि दीदी कलाकार है। दीदी कलाकार इसलिए नहीं है कि उन्होंने व्हीलचेयर पर बैठकर 3.5 घंटे के धरना प्रदर्शन के दौरान 3 पेंटिंग्स बनाए। दीदी कलाकार इसलिए भी हैं कि उन्होंने अपनी पेंटिंग्स के वीडियो खुद बनाए या फिर वो धरने के मंच पर अकेली बैठी। दीदी सियासत की मझी कलाकार इसलिए हैं क्योंकि वो किसी भी मुद्दे पर इमोशनल कार्ड चलने में माहिर हैं। कोलकाता के गांधी मूर्ति स्थल पर चुनाव आयोग के खिलाफ उनका धरना भी भावनाओं के खेला का ही हिस्सा हो सकता है। हो सकता है ममता बनर्जी जनता के बीच ये संदेश देने के लिए धरने पर बैठी हों कि उन पर जुल्म हो रहा है और चुनाव आयोग ज्यादती कर रहा है। लेकिन ममता दीदी कहती हैं, ऐ माइनॉरिटी के लोगों, ऐ अल्पसंख्यक समुदाय के लोगों, एकजुट हो जाओ और भारतीय जनता पार्टी को लड़ो। जिस भारत की एकता और अखंडता के लिए अपना सर्वस्व न्यौछावर कर दिया नेताजी सुभाष चंद्र बोस ने, मैं ममता दी को कहना चाहता हूं, राजनीति केवल सरकार बनाने के लिए नहीं की जानी चाहिए। चुनाव आयोग ने ममता दीदी के जिस बयान को आधार बनाकर उनकी रैली पर 24 घंटे का प्रतिबंध लगाया था, उस बयान को सुनिए। বিজেপির মজা হবে আর যে নেতাগুলো সংখ্যালঘু ভোট ভাগ করার জন্য টাকা খেয়েছে তার তো টাকায় টাকায় বাড়ি উঠবে, আপনার কি হবে? এই করে বিহারে হারিয়েছে ওরা, এই করে উত্তরপ্রদেশে হারিয়েছে, আমি বাংলায় হারাতে দেব না। সংখ্যালঘু ভাই বোনেরা কসম খেয়ে বলতে হবে একটি ভোটও তৃণমূল ছাড়াতেও পাবে না। अब आप दीदी का धरना देखिए और 10 मार्च को नंदीग्राम में उन्हें लगी चोट की इन तस्वीरों को याद कीजिए। इन दोनों घटनाओं के बीच बंगाल के 8 चरण में से 4 चरण के चुनाव हो चुके हैं और जब नंदीग्राम में दीदी को चोट लगी थी उस वक्त पहले चरण के चुनाव में 17 दिन बचे हुए थे। तब दीदी ने आरोप लगाया था कि ये चोट नहीं बल्कि बीजेपी की साजिश है। 11 मार्च को उन्होंने अस्पताल से वीडियो जारी किया। 12 मार्च को वो अस्पताल से डिस्चार्ज हुई। उस दौरान दीदी व्हीलचेयर पर बैठी थी। तब से अब तक दीदी ने न व्हीलचेयर छोड़ा न ही उनकी चोट ठीक हुई। लेकिन रैलियां होती रहीं, रोड शो होते रहे। इस चोट को वोट में बदलने के लिए उन्होंने कहा था, अब एक पैर से खेला होबे। আমাকে ভরসা রাখুন, আমি আবার বলছি
আমি হুইল চেয়ারে ভাঙা পায়ে আমি সারা বাংলা ঘুরে বেড়াবো আর খেলা হবে। মনে রাখবেন। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इस वक्त क्या कह रहे हैं, आपको सुनवाते हैं। साधारणतः डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण कोविडवरती चांगलं नियंत्रण मिळवलं होतं. मग गेल्या वर्षीचा गुढीपाडवा म्हणजे साधारणतः हाच काळ आणि या वर्षीचा याच्यामध्ये नक्की फरक काय झालेला आहे? फरक खूप झालेला आहे. मधल्या काळात जे आपल्याला वाटत होतं की हे युद्ध आपण जिंकत आलेलो आहोत, त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवात अशी तशी नाही आहे, तर फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे. भयानक पद्धतीने म्हणजे आजचा जो आकडा आहे रुग्णांचा, तो आजपर्यंतचा सगळ्यात उच्चांक गाठणारा हा आकडा आहे. जवळपास 60,212 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आज आपल्या राज्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत. 60,212 म्हणजे फार भीतीदायक ही परिस्थिती आहे. त्याच वेळेला मी एक आणखीन गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की साधारणतः गेल्या वर्षी जेव्हा कोविडने आपल्या राज्यामध्ये किंबहुना आपल्या देशामध्ये पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा आरोग्य सुविधा काय होत्या मी वेळोवेळी आपल्याला कल्पना दिलेली आहे. कोविडसाठी चाचणी करणारी जी लॅब आपण म्हणतो ती आपल्या राज्यात 1 किंवा 2च होत्या. आज सर्व मिळून जवळपास 523 चाचणी केंद्र आपल्या राज्यामध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल तुम्ही 523 सुरू केलेत, ते केलेलीच आहेत, पण तरी देखील चाचणीसाठी आणि चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर लागतोय. कारण सरळ आहे की आता त्या वाढवलेल्या सुविधा सुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा अधिक भार जर कोणत्याही यंत्रणेवरती पडला किंवा टाकला तर साहजिकच आहे काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमडून पडेल. आज आपल्या चाचणी केंद्रांवरती प्रचंड ओझं आलेलं आहे. रोजच्या रोज आपण चाचण्यांची संख्या वाढवतो आहोत. साधारणतः 85,000 करत होतो, ते आता 2.5 लाखापर्यंत गेलेले आहे. अजूनही वाढवतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा आपण खूप वाढ केलेली आहे. कोविड केअर सेंटर्स गेल्या वेळेला साधारणतः 2600 होते, 2665, आता 4000च्या आसपास आपण केलेले आहेत. बेड्सची संख्या वाढवलेली आहे. बेड्ससुद्धा मी बघतो इकडे की गेल्या वेळेला किती होते, गेल्या वेळेला साधारणतः 3.25 लाख होते, आता 3.5 लाखाच्या वरती गेलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे आले, आयसोलेशन बेड्स आले, व्हेंटिलेटरचे आले, साधारणतः मध्यम लक्षणाचे आले, सगळेच. पण आता या सुविधांवरती भार यायला लागलेला आहे. मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की आपण MPSC 10वी आणि 12वी या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ व्हायला नको म्हणून या परीक्षा आपण पुढे ढकललेल्या आहेत. या परीक्षा आपण पुढे ढकलू शकलो. कोविडची लाट कमी झाल्यानंतर ते आपण घेऊ शकतो, पण आपली जी परीक्षा सुरू आहे ती परीक्षा मात्र आपण पुढे ढकलू शकत नाही. माझे तर म्हणणे लवकरात लवकर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तीर्णच व्हावं लागेल, व्हावंच लागेल. आज बाजूने आपल्यावरती दडपण येते, ऑक्सिजनची कमतरता जाणवते. मी मुद्दामून आपल्याला हे सांगतोय याचं कारण की मी गेले काही दिवस समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांच्याशी चर्चा संवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे, सगळ्यांचं एकमत करण्याचा प्रयत्न करतो आहे. साहजिकच आहे मतमतांतरही असणारच, पण ही मतमतांतरं किती काळ आपण चर्चा करत बसायची? चर्चा चर्चा चर्चा, निष्पन्न काहीच नाही. हे आता परवडणारं नाही आहे. कारण हा जो कालावधी आहे, हा जो वेळ आहे, हा एकदा जर का आपल्या हातातून निघून गेला तर मग आपल्या मदतीला कोणी येऊ शकणार नाही. आणि ही सगळी परिस्थिती आता मी जी तुम्हाला सांगतो आहे, साधारणतः आज आपल्या राज्यामध्ये 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन दर दिवशी होतं. 1200 मेट्रिक टन. आजच्या घडीला आपण 100% ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी, म्हणजे ज्यांना कोविडमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता आहे, प्राणवायू, त्यांच्यासाठी वापरतो 100%. आणि हा वापर जर 1200 मेट्रिक टन आपला रोजचा उत्पादनाचा आकडा मी आपल्याला सांगितला,
तर साधारणतः आजच आपण 950 ते 1000 टन प्रतिदिन एवढा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी वापरतो आहोत. म्हणजे किती आपण काठोकाठ आलो ते बघा. बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजन आत्ता अपुरा पडायला लागलेला आहे. रेमडेसिवीर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे. रेमडेसिवीरचं सुद्धा मधल्या काळामध्ये मागणी एकदम खाली गेली आणि ती खाली गेल्यानंतर कंपन्याने उत्पादन जवळपास कमी केलं किंवा ना थांबवलं. अचानक मागणी वाढली आणि मागणी वाढल्यानंतर हे औषध पुन्हा तयार करायला साधारणतः त्याला हे त्यांच्या शब्दात जे मला थोडंफार कळतंय समजतं ते मी तुम्हाला सांगतोय की ते औषध मॅच्युअर व्हायला 2 ते 3 आठवडे लागतात. आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो. आता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे. आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही. जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत. ऑक्सिजनसुद्धा मी मुद्दामून आपल्याला हा नकाशा आपल्यासमोर दाखवतो आहे. केंद्राकडे आपण विनंती केलेली आहे. एक 4-5 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही परिस्थिती सांगितली. साहजिकच आहे, पंतप्रधान आहेत त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे. रुग्णसंख्या किती आहे, एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत, हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत, धाडसाने तोंड देतो आहोत, हे महत्त्वाचं आहे. काही लपवत नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की पंतप्रधान महोदय की आम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. आमच्या इथे जे कारखाने आहेत किंवा जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं कबूल केलेलं आहे. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी सुद्धा मदत करा. आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः हा नकाशा बघा. ह्या नकाशामध्ये कुठून कुठून ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला त्यांनी परवानगी दिलेले ते आपल्याला कळेल. विशेषतः ही जी राज्य आहेत ईशान्येकडची ही किती 1000 किलोमीटरवरती आहेत, किती शेकडो किलोमीटरवरती. म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा एकदम शेवटचा जो आहे पश्चिम बंगालमधला आहे तो 1300 किलोमीटरवरती. म्हणजे असे खूप काही शेकड्यापासून म्हणजे काही आपल्या राज्यात आहेत परंतु इतर राज्यांमध्ये सुद्धा जे कारखाने किंवा ऑक्सिजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सिजन यायला रस्त्याने आणि रोजचा किती आणणार सुरळीत पुरवठा आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माननीय पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे. त्या बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतोच, पण एक विनंती मी त्यांना करतो आहे ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितोय की ही रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का. असेल तर आपल्याला लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. कारण तुम्हाला मी हा नकाशा दाखवला. आपल्याकडनं टँकर जाणार, तिकडनं ते भरणार, त्याच्याकडनं ते आपल्याकडे येणार. कदाचित तिथे जरी टँकर्स मिळाले तरी तिथे ते टँकर भरले जाणार आणि आपल्याकडे येणार. पुन्हा इकडे आणून एका वेळेला किती आणणार, आणखीन ऑक्सिजन लागणार. मग रोजची ही वाहतूक आपल्याला सुरू ठेवावी लागणार. रोज आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा लागणार आहे, रोज आपल्याला रेमडेसिवीरचा पुरवठा लागणार आहे. आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर मग मात्र आपल्याला ही आपत्कालीन परिस्थिती आहेच ही धरून हवाई वाहतुकीने लष्कराच्या मदतीने सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून तशी मदत आम्हाला करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सुद्धा म्हणजे आता या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि मी स्वतः व्यक्तिगत फोनही करीन आणि पत्रसुद्धा लिहितोय. तर ही एक मागणी आहे. तसंच आणखीन 1-2 मागण्या ज्या मला काही वर्गाने केलेल्या आहेत त्यासुद्धा मी वाचूनच दाखवतो की साधारणतः मार्च महिन्यामध्ये GSTचा परतावा दाखल करण्याची मुदत असते. ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय पंतप्रधानांना करतोय की आता हे सगळे संकटातच आहोत आपण. हे संकट ही आपत्ती आहे. या आपत्तीमध्ये आपणच यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. कारण इतर वेळेला अर्थचक्र चालवणारी हीच लोक आहेत. उद्योगधंदे राहिले पाहिजेत,
रोजीरोटी राहिली पाहिजे, नाहीतर मग जगायचं कशासाठी. तर त्यांना थोडासा एक आधार देण्यासाठी GSTचा जो एक परतावा आहे तो त्याला 3 महिन्यांनी तरी किमान मुदतवाढ द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांना विनंती करतो आहे. नंतर जसे आपण बघत असतो की भूकंप होतो, काही वेळेला अतिवृष्टी होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती जाहीर केल्यानंतर मग त्याच्यामधले जे काही निकष असतात त्या निकषच्या अनुषंगाने आपण वैयक्तिक मदत ही करत असतो. तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, ती तर आपण सगळ्यांनीच मानलेली आहे. पण ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे निकष आपण लावतो आणि विशेषतः ज्यांची रोजीरोटी ही ह्याच्यामध्ये थोडीशी हल्लेली आहे म्हणा, किंबहुना जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्या रोजीरोटीवरती गदा किंवा संकटात सापडलेली आहे, अशा लोकांना व्यक्तिगत मदत आपण काय करू शकतो ती मदत सुद्धा द्यावी अशी मी माननीय पंतप्रधानांकडे विनंती करतो आहे. याचं कारण असं की ही आपत्ती ही फार विचित्र आहे. याच्यावरती अजूनही म्हटलं तर औषध सापडलेलं तर नाहीच आहे, पण लस ही सापडलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा आहे. माझं तर म्हणणं केवळ 4च दिवस नाही, आमच्याकडे आम्ही लसीकरणाचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती वाढवलेला आहे. पुन्हा मी त्या लस किती मिळते आणि किती ह्या राजकारणात जाऊ इच्छित नाही, पण लसीकरण हे वाढवावंच लागेल. लसीकरण का वाढवायचं, तर लसीकरण केल्यानंतर ह्या लाटेतून बाहेर पडू का नाही, कारण लस दिल्यानंतर सुद्धा प्रतिकारक शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच आत्ताची लाट ही प्रचंड मोठी आहे. या लाटेतून आपल्याला काही गोष्टी मी पुढे सांगणार आहेत त्या करूनच बाहेर पडावं लागेल. परंतु लसीकरण एवढ्यासाठी की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, 5वी लाट ह्या अशा लाटामागून लाटा ह्या येत आहेत, हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी काय केलं, 2.5 ते 3 महिने अत्यंत कडक निर्बंध लावले, लॉकडाऊन केला. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेला, जवळपास काही टक्के जनता त्यांनी आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल जनतेला, त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित केलं. लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे, मृत्यूदर हा घटलेला आहे. मग त्याच दिशेने, त्याच मार्गाने आपल्याला देखील जावं लागेल. आपल्याला येत्या काही काळात भरपूर प्रमाणामध्ये लसीकरण वाढवावं लागेल की जेणेकरून पुढची लाट आपण कदाचित थोपवू नाही शकणार, पण तिचा वेग हा मंदावू शकू. म्हणजे पहिली लाट आता जर का बघितलं आपण पाठीवळून बघताना, तर ह्या लाटेच्या तुलनेत ती लाट काहीच नव्हती. एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ गेलो आहोत की नाही कळायला मार्ग नाही आहे. रोजची रुग्णसंख्या वाढते आहे, की कुठपर्यंत वाढेल सांगता येत नाही. एक वेगळेपण मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे, तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल, महिन्याभरानंतर रुग्णवाढ किती होईल, आणखीन अशीच रुग्णवाढ राहिली, हाच वेग राहिला तर किती दिवसात किती रुग्णवाढ होईल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी केवळ आपल्या आणि आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवला होता. म्हणजेच काय, आपण एकदा हे करून दाखवलेलं आहे. होय, एकदा आपण हे करून दाखवलेलं आहे, कोविडवरती नियंत्रण मिळवून दाखवलेलं आहे. मात्र यावेळीची जी लाट आहे ती लाट आणि जे काही चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा वाढवली, ही आरोग्य सुविधा नाही म्हटलं तरी तोकडी पडताना आपल्याला आता दिसते, आपण अनुभवतो आहोत. पण म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो, आपण हातपाय गाडून अजिबात बसलेलो नाही, बसणारच नाही. जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणारच, जिंकायचंच ही जिद्द घेऊनच आपण युद्ध लढतो आहोत. आज सुद्धा मी जे काय आपल्याला सांगणार आहे ते का पाहिजे, एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे. ऑक्सिजनचा
उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय, कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे, औषधांची कमतरता ही जाणवायला लागलेली आहे, रुग्णशय्यांची कमतरता ही आता दिसायला लागलेली आहे. आपण येत्या काळामध्ये पुन्हा एकदा आरोग्य सुविधा आणखीन वाढवत आहोत. मुंबईत वाढवतोय, विदर्भात वाढवतोय, पुण्यात वाढवतोय, सगळीकडे वाढवतो आहोत. जिथे जिथे जे जे करता येणं शक्य असेल ते आपण सगळे मिळून करतो आहोत. मग तिकडे ऑक्सिजनचे बेड्स वाढवायची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, व्हेंटिलेटर्स वाढवण्याची आवश्यकता असेल तर ते वाढवतो आहोत, आयसोलेशन बेड्स वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवतो आहोत, क्वारंटाईन वाढवण्याची आवश्यकता असेल ते वाढवतो आहोत. पण हे एकतर्फी झालं. एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून 2 गोष्टी आहेत. ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार करण्यासाठी आपल्याला डॉक्टर्स लागणार. डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. आत्ता नवीन जे विद्यार्थी आपले उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आपण आवाहन करतो आहोत की तुम्ही पण या. त्यांची सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत, त्यांना सुद्धा आपल्यासाठी आपल्यासोबत घेणार आहोत. त्याचबरोबरीने मी जसं गेल्या वर्षी एक आवाहन केलं होतं की निवृत्त झालेले काही डॉक्टर्स, किंवा डॉक्टर कधी तसे निवृत्त होतच नाहीत, पण परिचारिका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्यांना सुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रावरती कोसळलेल्या नैसर्गिक संकटात मदतीला, नुसतं मदतीला नाही मी म्हणत, लढायला पुढे या, लढण्यासाठी पुढे या. सर्व स्वयंसेवी संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता वेळ आलेली आहे, तुम्ही सुद्धा या. जे जे आपण करता येणं शक्य असेल आणि जे जे तुम्ही करू शकाल ते करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तुम्ही सरकारच्या सोबत या. बांधवांनो आणि भगिनीनो, ही उणी काढण्याची वेळ नाही आहे. मी गेल्याही वेळेला सांगितलं होतं, सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की उणी काढत बसू नका. आता जर का उणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ नाही करणार. राजकारण, आपण वृत्तपत्रात वाचलं की माननीय पंतप्रधानांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वांना सांगा की आता राजकारण बाजूला ठेवा. हे फार मोठं संकट आहे. आपण एकत्र येऊन जर का लढलो नाही, जर आपण याला साथ म्हणत असू तर आपण सुद्धा एक साथ आलो पाहिजे, एक साथ लढलं पाहिजे, तरच या साथीवरती आपण विजय मिळवू शकतो. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला सांगितल्यानंतर नाईलाजाने मला काही गोष्टी ह्या थोड्याशा बंधनात्मक आपल्याला करावायला लागणार आहेत. आणि मला खात्री आहे की हे जे निर्बंध आपण लावतो आहोत हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहेत. मला आनंद होतोय असं कृपा करून समजू नका. मी गेले महिनाभर साधारणतः याची कल्पना देत आलेलो आहे की असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल. आपण तसं म्हटलं तर बराचसा वेळ चर्चेमध्ये आणि विचारविनिमयात घालवलेला आहे. आता मात्र कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आणि ती वेळ तो क्षण आलेला आहे. मग काय करायचं? मी एकदम काही लॉकडाऊन असं म्हणत नाही आहे, पण काही निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत. कारण ही साखळी जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला पूर्ण गुरफटून गुंबरवून टाकल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच, त्याहीबद्दल मी बोलणार आहे, पण रोजीरोटीच्या बरोबरीने आधी जीव वाचवायला पाहिजे. जीव वाचलं तर सगळं काही आहे. आणि जीव वाचवणं हाच आत्ता आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो वाचवण्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत जी काही निर्बंध आपण टाकलेले होते त्या निर्बंधात आता आपण अधिक वाढ करतो आहोत. आणि हे निर्बंध उद्या 8 वाजल्यापासून, संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील. एक फक्त अपवाद थोडा आपल्याला करावा लागणार आहे, कारण तिथे 2-4 दिवसामध्ये मतदान आहे, ते म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ. आपल्याला कल्पना आहे की तिथले आपले लोकप्रतिनिधी भारत भालके यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यांची जी जागा आहे त्या मतदारसंघात येत्या 2-5 दिवसामध्ये मतदान आहे. मतदान झाल्यानंतर मात्र तिकडे सुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू होतील. म्हणून मी थोडंसं माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे. मला खात्री आहे की आजपर्यंत जसं सहकार्य आपण मला केलं, ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टी आपण पाळल्या,
तसंच सहकार्य येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी प्रथम आपल्याला विनंती करतोय. काही निर्बंध मी आपल्याला वाचून दाखवतो आहे आणि बाकीचे सर्व निर्बंध जे आहेत, सगळे नियम आहेत, ते लवकरात लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत स्पष्ट शब्दात त्याची कल्पना येईल. जे निर्बंध आहेत ते असे आहेत की उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, कधी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. अनावश्यक येणं जाणं हे आपल्याला आता पूर्ण बंद, मी टाळणं म्हणत होतो, आता ते पूर्ण बंद करावं लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीला अतिआवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू द्यायचं नाही आहे. मी तर विनंती करतोय की हे मी नियम सांगतोय, पण मला आपल्याकडनं उलटं पाहिजे की जसा एक शब्द आहे जनता कर्फ्यू, जनता ठरवते की नाही आम्हीच आता हे करणार किंवा हे करणार नाही, तसं तुम्ही ठरवायचं आहे की नाही ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट, तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही. मी आता कोरोनाला मदत करणार नाही, मी सरकारला मदत करणार, मी माझ्या नागरिकांना मदत करणार. आपल्याला आता प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की कोणाला मदत करायची, कोरोनाला मदत करायची की कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सरकारला आणि माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना मदत करायची. हा निर्णय आता ज्याने त्याने घ्यायचा आहे की कोरोनाला मदत करणारे कोण आहेत आणि कोरोना विरुद्ध लढणारे कोण आहेत, कोरोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत, हे आता आपल्याला आता कळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 ह्या काळामध्ये आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत. एक गोष्ट मी मुद्दामून सांगतोय की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करत नाही आहोत, म्हणजे लोकल्स बंद करत नाही आहोत, बस सेवा बंद करत नाही आहोत, मात्र त्या केवळ आणि केवळ अतिआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील. आणि त्यातून त्या चालू का ठेवतोय तर जीवनावश्यक सेवा सुविधा देणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचं येणं जाणं, कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे पाणी आहे, आपले सफाई कामगार आहेत, त्यांना कुठेही तसं आपण सांगू शकत नाही वर्क फ्रॉम होम, घरी राहा आणि शहर स्वच्छ करा, घरी राहा आणि शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवा, नाही, त्यांना संकट असो वा नसो आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे. आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे चालू ठेवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आवश्यक कॅटेगरी कोणती धरलेली आपण साहजिकच आहे, रुग्णालय आहेत, दवाखाने आहेत, वैद्यकीय, विमा, औषधी कंपन्या, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत, वाहतूक सप्लाय चेन आहे, लस उत्पादक व वाहतूक करणारे, कारण लस उत्पादक त्यांच्यासाठी वायल्स लागतात, त्यांचे कारखाने उघडे राहतील, त्यांची वाहतूक ये जा करणारे वाहन आहेत ती चालू राहणार आहेत, मास्क, जंतुनाशक उत्पादक, वितरक, वैद्यकीय कच्चा माल सगळे. त्याचप्रमाणे जनावरांशी जे संबंधित आहेत म्हणजे आपले कृषीची जनावरं आली, शहरामध्ये आपले ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील, शीतगृहे, वेअरहाऊसिंग, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालय. नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे, एप्रिल तर अर्धा गेला, येत्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस येणार. पावसाळ्याची जी काही कामं आहेत ती पावसाळी पूर्वच करावी लागतात, तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळी पूर्वीची जी कामं आहेत ती सगळी चालू राहतील. त्याच्यानंतर बँक्स, रिझर्व्ह बँक इंडिया आणि त्यांच्याशी संबंधित सगळे, सेबीने मान्य केलेली कार्यालये, दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे, ह्या सगळ्या गोष्टी, ई कॉमर्स असेल, ह्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर अधिस्वीकृतीधारक पत्रकार, त्यांनासुद्धा आपण त्यांना मुभा दिलेली आहे येण्याची. पेट्रोल पंप चालू राहतील, पेट्रोलियम उत्पादन आहेत, कार्गो सेवा, डेटा सेंटर्स, IT सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो. हे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याची संपूर्ण मी आता वाचत नाही आहे, पण ह्या गोष्टी ह्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याकडे येतील.
त्याबरोबर आता अपलोड पण केल्या जातील, तेवढ्या आणि तेवढ्याच चालू राहतील. बाकीची कृपा करून मी आपल्याला विनंती करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली वाहतूक आहे ती बंद राहणार आहे. बांधकामामध्ये सुद्धा आणि इतर जे काही उद्योग आहेत त्यांना सुद्धा मी सांगतोय की तुम्ही सुद्धा जिथे जिथे तुमच्या साईट्स आहेत, एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा. त्यांना उगाचच तिथून त्यांच्या घरी, त्यांच्या घरातून तिथे, म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका. त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका. त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. जर का करायची तुमच्या कॅम्पसमध्ये सुविधा नसेल पण Presenting B News app available on Google Play and App Store. Download it now.